थंडीच्या महिन्यात खाण्यासाठी तिखट आणि चटपटीत असं गाजर मुळ्याचं आणि मिरचीचं लोणचं 15 मिनिटात रेडी आणि मसाला असा की जो महिनाभर टिकेल. चला तर मग लगेच स्टार्ट करूयात आजच्या रेसिपीला. आजची रेसिपी आहे गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं. त्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण बनवणार आहोत गाजर मुळा आणि मिरचीचं लोणचं, जे कमी मेहनतीमध्ये झटपट बनवून होतं आणि लगेच तुम्ही टेस्ट करू शकता. आता इथे गाजर मुळे आणि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे 4 मुळे घेतलेत आणि 5 ते 6 गाजर घेतलेत. त्यांना मी वरून आणि खालून कट केलेला आहे. त्यांचा जो बुडका असतो तो आणि शेंडा कट करून त्याच्यावरचे छिलके मी मस्त काढून आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्याच्या साहाय्याने सुकवून पण घेतलेले आहेत. लोणच्यामध्ये टेस्ट जेवढी महत्त्वाची आहे तेवढेच त्याची कटिंग्स पण महत्त्वाचे आहेत. आता आपण लोणच्याची कटिंग करणार आहोत. पहिला आपल्याला गाजर आणि मुळ्याला फिंगर कट करायचं आहे. फिंगर म्हणजे आपल्या बोटाच्या कांड्याने एवढं आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे. जेवढे छान छान आपण त्याची कटिंग करू तेवढं आपलं छान लोणचं दिसणार आहे. या लोणच्याला जास्त मेहनत पण नाही लागत, जास्त सामान पण नाही लागत. कमी सामानामध्ये कमी वेळामध्ये झटपट बनवून रेडी होतं आणि तुम्ही लगेच टेस्ट पण करू शकता. ह्याला मुरायची गरज नाही आहे. पटकन झटपट आणि पौष्टिक असं लोणचं बनवून रेडी होतं. मुळा जास्त करून आपण जास्त खात नाहीत, मुलं पण खायला तिखट असल्यामुळे मुळा जास्त करून खात नाहीत, पण तो मुळा पौष्टिक असल्यामुळे ते खाणे गरजेचं आहे. तर आपण लोणच्या थ्रू पण त्यांना देऊ शकतो. आता हे पहा, मी जसे मुळे स्लाइस करून घेतले तसेच गाजर पण आपल्याला फिंगर कट करून त्याच्यानंतर त्याचे छोटे स्लाइस करून घ्यायचे. हे बघू शकता, एकदम मस्त आपले कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर इकडे मी 5 ते 7 मिरच्या घेतलेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा. आला हे ऑप्शन आहे, पण खूप छान टेस्ट ही आपल्या लोणच्याला आल्यामुळे येते. आता मिरची कट करताना आपल्याला मिरचीचा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जे लोणचं आहे ते लवकर फंगस पकडणार नाही, बुरशी पकडणार नाही आणि खराब पण नाही होणार. त्याचा वरचा पार्ट काढल्यामुळे आपले जे लोणचं आहे ते महिनाभर टिकतं. आपल्याला जसे मुळा आपण फिंगर कट करून घेतले तसंच आपण ह्याचे पण मिरचीचे पण स्लाइस करून घ्यायचे आणि कैचीच्या साहाय्याने आपण याला कट करून घेतो, जेणेकरून आपल्या हाताला ती मिरची किंवा त्याचा तिखटपणा लागणार नाही. हे पहा, आपलं आलं, मिरची आणि मुळा आणि गाजर व्यवस्थित कट करून झाले. त्याच्यानंतर आपण मसाला बनवणार. आता आपण मसाल्याची तयारी करू. मसाल्याची तयारीमध्ये मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे. फ्लेम आपल्याला लो करायची. इथे मी 2 चम्मच काळी मोहरी घेतलेली आहे, 2 चम्मच पिवळी मोहरी. पिवळी मोहरी खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला छान असं टेक्स्चर येणार आहे, छान आपलं लोणचं दिसणार आहे पिवळ्या मोहरीमुळेच आणि टेस्ट पण छान येणार आहे. आता पिवळी मोहरी झाल्यानंतर आपल्याला 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 चम्मच जिरे घ्यायचे, साबूत जिरे 1 चम्मच. 1 चम्मच साबूत आपल्याला बडीशोप घ्यायची आहे. 1 ते 1.5 चम्मच आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे खूप पौष्टिक असतात आणि चवही छान येते आपल्या लोणच्याला. 1 चम्मच साबूत धणे पण घेतलेले आहेत. आता आपल्याला 1 चम्मच ओवा घ्यायचा आहे, तो हातावर क्रश करून त्याच्यानंतर पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि हे सगळे जिन्नस आहेत ते आपल्याला त्याचा वास येऊपर्यंत, मसाल्यांचा वास येऊपर्यंत आपल्याला त्यांना भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्यामधलं जे तेल असेल, मसाल्यामधले तेल असेल ते ॲक्टिवेट होतं. आता ह्याच्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि असं एकदम भरडं असं त्याचं कूट करून घ्यायचं आहे. भरडंच कूट करून घ्यायची, जास्त पेस्ट नाही करायची आहे. हे पहा, आपला मस्त मसाला कूट करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कलर हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लोणच्याला. कलर येण्यासाठी मी 2 चम्मच इथे कश्मीरी चिली यूज केलेली आहे. कश्मीरी चिली तिखट नसते, फक्त आपल्याला कलर येण्यासाठी यूज करायचे आणि थोडीशी हळद यूज करायचे. आता हे पहा, आपला मसाला मस्त रेडी आहे. त्याच्यानंतर आपण लोणच्याची तयारी करू. इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅन गरम करायला ठेवल्यानंतर आपल्याला फ्लेम आहे ती एकदम फुल करायची आहे. आपल्याला तेल छान गरम तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं थंड करायचं. थोडंसं थंड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच हिंग टाकणार आहोत. हिंगाने आपल्या लोणच्याला मस्त वास येतो. हिंग हे इम्पॉर्टंट आहे आपल्या लोणच्यामध्ये. त्याच्यानंतर सगळे जे आपण कट करून ठेवलेले गाजर, मुळा, मिरची आणि आलं हे आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला फक्त
परतवून घ्यायचं आहे, जास्त परतवायचं नाही, त्याला एकदम मऊ करायचं नाही. आपल्या लोणच्याला क्रंचीपणा आला पाहिजे, असं कर कर लागलं पाहिजे आपल्याला खाताना लोणचं, तरच आपलं लोणचं मस्त होणार. त्याच्यानंतर मी आपण जे बनवलेलं आहे त्याच्यामधला थोडा मसाला त्याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि पुन्हा हे लोणचं 1 ते 2 मिनिटापर्यंत फ्लेम लो करून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी मीठ ॲड केले. मीठ हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण की मिठाशिवाय लोणच्याला चव नसते आणि जेवढं जास्त मीठ यूज करेल तेवढं लोणचं छान लागणार आहे आणि छान टिकणार पण आहे. त्याच्यानंतर लोणचं टिकण्यासाठी मी 1 चम्मच आमचूर पावडर यूज केली आहे. तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच व्हिनेगार पण यूज करू शकता, जेणेकरून आपलं लोणचं हे 1 महिन्यापर्यंत छान टिकेल. त्याच्यानंतर बघू शकता आपलं लोणचं 15 मिनिटात रेडी आहे. मस्त झणझणीत, चमचमीत आणि चटकदार असं लोणचं आपलं रेडी आहे. आपण आता हे मस्तपैकी एका बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. हे लोणचं तुम्ही आत्ता जरी खायला घेतलं तरी पण टेस्ट मस्त लागते. तुम्ही हे लोणचं मुलांच्या डब्याला पण देऊ शकता, जेणेकरून कधी भाजी वगैरे बनवली नसेल तर तुम्ही हे त्या मुलांना डब्याला देऊ शकता. खूप छान टेस्ट लागते. ह्या लोणच्याला मुरवायची गरज नाही आहे. कमी सामानामध्ये झटपट रेडी होणारी ही रेसिपी आहे. लवकर लवकर बनवून पहा आणि रेसिपी कशी झाली आहे ती मला लगेच कमेंट करून कळवा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जाता जाता एक लाईक, एक सबस्क्राईब आणि एक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.